नमस्कार मंडळी, राम राम. पुण्यामध्ये मी आहे माझ्या बहिणीकडे आणि इकडे आल्यानंतर मी तिच्या घराची होम टूर तुम्हाला द्यायचं राहिलं होतं. तर म्हटलं चला आता होम टूर देऊया. आणि हे आहे तिचा हॉल. हिने नवीनच ताईने घर घेतलं आहे, त्यामुळं आम्ही त्या घर बघण्यासाठी गेलो होतो. सो इकडे ही पोरं माझी वेगवेगळे तुम्हाला पोज करून दाखवत आहेत. इकडे आहे गॅलरी, थोडंसं सामान लावायचं बाकी आहे. ही आहे गॅलरी. तिथून आतमध्ये गेलं की एक साईडला किचन आहे. हे आहे किचन. दोघं नवरा बायको आमच्यासाठी छान अशी बिर्याणी बनवण्याचा प्रयत्न चालू आहे. सो ते करत होते. आणि दादाच्या हातची बिर्याणी खाणं म्हणजे एक अप्रतिम, खरंच खूप छान बनवतात दादा. आणि सगळे म्हणजे जे चायनीज असेल, चायनीज वेगवेगळ्या प्रकारचं किंवा बिर्याणी म्हणा, एक नंबर बनवतात. आणि इकडे या दोघांची नवरा बायकोंची तयारी चालली. आणि इकडे आहे हा बेडरूम. सो असं सगळं आहे. इकडे विराज दादा आमचा सानू दिदीला काय शिकवतो आहे. तर ह्याने इकडे संडास बाथरूम, असं ही एक घराची होम टूर आहे. घर खूप सुंदर आहे आणि आता नवीनच घेतले, त्यामुळे आम्ही बघायला गेलो होतो. इकडे माझी दुसरी बहिणाबाई आली मला भेटायला. तिला भेटले कारण आम्ही बाहेर गेलो होतो आणि ती घरी येऊन थांबली होती वाट बघत. सो ती आल्यानंतर आम्ही सगळेजण मस्त जेवायला बसलो. चिकन लॉलीपॉप बनवले होते आणि चिकन बिर्याणी एक नंबर टेस्ट होती आणि अप्रतिम लागत होते. एकापेक्षा एक भारी चव होती. आणि म्हणजे लॉलीपॉपची आणि बिर्याणीची, म्हणजे जेवढे छान लॉलीपॉप होते तेवढीच छान बिर्याणी होती. छान जेवलं वगैरे आणि लगेच दुसऱ्या दिवशी आम्ही आले माझ्या दुसऱ्या बहिणीकडे. ती म्हणजे माझी मोठी बहीण आहे तिच्याकडे. आणि इथे आल्यानंतर निशांगला हे गार्डन बघायला खूप, ताईनं छान अशी मिसळ बनवली होती आणि आम्ही ती एन्जॉय करत होतो. स्लावारीत पीठ आले ना, आणि हे पाव आणि बहिणाबाईने आमच्या मिसळ बनवली. हा रोहित आणि सानू. सो आम्ही मिसळीवरती ताव मारला. तर तिथेच आमच्या ताईच्या घराच्या बाजूलाच एक मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये आम्ही गेलो होतो, पण निशांगला या गाडीमध्ये बसायचं होतं. सो आम्ही तिथे बसलो, म्हणजे त्याला ती गाडीवरती बसवलं आणि आम्ही थांबलो होतो. इथे छान अशी मस्त अशी बाग आहे आणि खरंच हे गार्डन खूप सुंदर आहे आणि छान आहे, बघण्यासारखं आहे. आपण आवर याला धर, ह्याला धर. बस कुठला देव नाही घेत बाबा. तर ही आहे माझ्या बहिणाबाईची सोसायटी, म्हणजे त्यांची सोसायटी आहे. सोसायटीच्या आतमध्ये गार्डन आहे आणि गार्डनमध्ये एवढे मोठमोठी झाडं तुम्हाला बघायला मिळतील. मी लहान असल्यापासून, म्हणजे मला वाटतं मी इकडे कधी 8वी-9वीला असल्यापासून येते, त्यामुळे तेव्हापासून मी बघते. खरंच खूप सुंदर असं ही ठिकाण आहे. म्हणजे चारी बाजूनी घरं, म्हणजे बिल्डिंग्स आणि मध्ये गार्डन, आणि खूप सुंदर त्यांनी मेंटेन पण केले. इथे एक आंब्याचं झाड आहे. मला म्हणजे लहानपणी आम्ही यायचो त्यावेळेला त्या आंब्यावरती कधी आंबा पडतो आणि आपण तो कधी घ्यायला जातो, अशी आमची शर्यत लागलेली असायची. छान असं हे, म्हणजे त्यांची सोसायटी खूप छान आहे. मला तर प्रचंड आवडते. पहिल्यापासूनच मला ही सोसायटी खूप छान आवडलेली आहे. त्यानंतर आम्ही गेलो ते म्हणजे ऋतुजाच्या घरी. आणि ऋतुजाचं घर म्हणजे स्वप्नातलं घर असल्यासारखं घर आहे. ऋतुजाचं म्हणजे लग्न झाल्यानंतर ते थोडं त्यांचं इंटेरियर करायचं बाकी होतं, त्यामुळे ते इकडे शिफ्ट झाले होते. पण आता ते त्यांच्या घरी शिफ्ट झालेत, त्यामुळे आम्ही गेलो होतो आणि ऋतुजाकडे पण जाणं झालं. सो छान वाटलं तिच्याकडे पण भेटून. त्या मंडळी ऋतुजाने निशांकला ड्रेस आणला होता आणि निशांकला घालून बघत होती ती येतोय का परफेक्ट, म्हणजे जेणेकरून तो चेंज वगैरे करता येईल. तर म्हटलं तिला जाऊ दे, मोठा असेल तर राहू दे, आता खूप कपडे झालेत त्याला, नंतर तो वापरेल थोडासा मोठा झाल्यानंतर. पण छान ड्रेस आणला होता तो, ती घालून बघत होती. आणि खरं तर मोठा झाला आहे तो खूप, पण ठीक आहे, नेक्स्ट टाईमला त्याला वापरात येईल तो. आणि मग काय, ऋतुदीदी आपली काम इकडे करते, ऋतुदीदीचं घर आणि ऋतुदीची मम्मा.
ऋतूचं घर खूप सुंदर आहे, मला प्रचंड आवडलं. आणि हिच्या घरी पण मी पहिल्यांदाच गेले होते, त्यामुळे मला खूप छान आणि मस्त वाटलं ह्या घरामध्ये. तर मंडळी त्यानंतर आम्ही निघालो ते थोडंसं बाहेर जाण्यासाठी आणि म्हटलं चला सोबत जाऊया. ताई पण आली होती आणि एक वन नाईट ऋतूकडे केल्यानंतर आम्ही निघालो आणि आता जाणार होतो मस्त असं बाहेर आईस्क्रीम खाण्यासाठी. निधीला हे जे सनरूफ असतं ना, सनरूफ तिथून वरती बघायचं होतं आणि गाडीचे एन्जॉय करायचं होता. सो आधी निधी उभी राहिली, नंतर निशांक उभं राहिला. पण मस्त वाटत होतं. आम्ही काही एक्सपिरियन्स घेतला नाही, पण निधीने घेतलेला आहे. मी पुण्यात 8 दिवस राहिले, त्यामुळे आम्हाला परत घ्यायला आले होते आणि मुलांना घेऊन मला ट्रॅव्हल करणं अजून तरी पॉसिबल नाही, कारण निशांक खूप आगाऊपणा करतो ट्रॅव्हलिंगमध्ये. त्यामुळे मी आहोंना बोलवलं होतं की तुम्ही या आम्हाला नेण्यासाठी आणि आहो आले होते. निशांक बाबा आला म्हटल्यावर निधी निशांक दोघंही जाम खुश होते. जेवण वगैरे झाल्यावर आम्ही सगळे गेलो होते म्हणजे आईस्क्रीम खायला. आहोने पण आईस्क्रीम घेतलं, सगळ्यांनी आईस्क्रीम केलं. खूप मस्त आणि यम्मी आईस्क्रीम होतं हे. वरती बसू तिकडे जाऊन वरती जाऊन बसू. काय म्हणतंय? छान वाटतंय. काय काय दिसतंय? सगळं दिसतंय. कसं वाटतंय? त्याला असं वाटत असेल की तो स्वतः गाडी चालवतोय. अच्छा ना, आता जेवला की बघूया, तेवढं बरं कळतं. फिरलेला पाऊस. त्यानंतर ज्या काही फॉर्मॅलिटीज होत्या त्या फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या. फॉर्मॅलिटीज म्हणजे आपले जे काही रीती परंपरा आहेत, हळदी कुंकू लावणं, निघताना वगैरे उठी भरणं, ते सगळं ऋतुजा करत होती. सो आम्ही ते केलं आणि ऋतुजाने छान छान ड्रेस, मुलांना मला साडी, आहोंनाच कपडे, सगळ्यांनाच कपडे घेतले होते. त्यामुळं ते म्हणजे येताना आम्हाला हळदी कुंकू लावण्याचं काम चालू होतं. सो ते केलं आणि मग आमचा परतीचा प्रवास चालू झाला. 8 दिवस मस्त आराम केला आणि आम्ही एन्जॉय करून आले पुण्याला. तर अशा रीतीनं आठवडा मुलांच्यासोबत, बहिणींच्यासोबत एन्जॉय केला आणि मी निघाले परतीच्या प्रवासाला मुंबईला जाण्यासाठी. आणि नंतर आम्ही निघालो. येता येता विराजला भेटायला गेले आणि विराजला भेटून मग आम्ही तिथून निघालो. आणि छान असं सध्या विराज छोटासा जॉब करतोय तिथे, तो त्याला होते सुरी होते. आणि ही होती आमची ट्रेनमधली मस्ती. आम्ही एका ठिकाणी बसतच नाही आणि खूप धावपळीचा प्रवास झाला, त्यामुळे पुढे काही मी शूट केलं नाही. तुम्हाला कसं वाटलं ते आत्तापर्यंतचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. पुन्हा भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.